हॅलो फ्रेंड्स, कशा आहे तुम्ही सगळीजण? बरं आहेत ना? मी दीपाली माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये हे तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळचा टायमिंग आहे, नवीन घरात पहिला दिवस आहे म्हणून समजा. म्हणजे आहे आम्ही 2-3 दिवस इथं, पण सुरुवात तर आजपासून सुरुवात झाली होती. गॅस वगैरे आणला होता आमचं, म्हणजे ठेवलं होतं. पसार तर 3-4 दिवस झालं लावतच होते, पण गॅस मात्र आज काल आणलं होते, पण आजपासून सुरुवात झाला होता. सकाळ सकाळ दूध वगैरे घातला, मग त्या दुधापासून चहा बनवायला घेतला. इकडं पाणी वगैरे ठेवलं होतं. अजून माझं टीचं आंघोळ झाले होते, बाकीच्यांचे आंघोळ व्हायचे होते, कारण की मुलं काय लवकर उठत नाहीत. आता सुट्ट्या पडल्यात म्हणल्यावर उशीरनंच उठतात. अहो पण थोडंसं उशीरनंच उठतात म्हणलं, त्यांना उठवायला पण नको म्हटलं. तसं पण दरवेळेस लवकरच उठून कामाला वगैरे जातात मुलं, पण उठून शाळेला वगैरे जातात. आता सुट्ट्या आहेत तर निवांत झोप काढू दे म्हटलं, त्यांना पण कधी झोप भेटायचं. तर माझं काम चालूच होतं. मग सगळेजण उठले. मला सासूबाईला चहा वगैरे घातला. देवपूजा करायची होती, देवपूजानंतर स्वयंपाक करायचा होता. आता तर उन्हाच्या आधी स्वयंपाक करून घेतलेलंच बरं वाटतं मला तर, कारण की ऊन झालं की गॅससमोर उभं राहायला नको नको वाटतं. बापरे, किती ऊन पडतंय! ते उन्हाचं आहे का कसं हे झाल्यासारखं वाटायला लागले. घरातमध्ये असून पण घाम व्हायला लागला. माणूस बाहेर काम करणे कसं करतात तेच काही कळत नाही मला. तर लगेच मी चहा वगैरे पिला, सगळ्यांना चहा वगैरे दिला. तर आई बसल्या होत्या बाहेर टी व्ही बघत. मग माझी कामाची सुरुवात चालू झाली. सकाळ सकाळ तिकडचे देव घेऊन आले होते. पहिल्यांदा देव सगळे धुवून घेतले, हा कोर लावला, मग व्यवस्थित देव बसले. इथं मात्र व्यवस्थित देव बसले माझे. सगळे व्यवस्थित दिसतात पण आणि व्यवस्थित बसलेत पण. त्यासाठी दिवा अगरबत्ती लावून घेतला. म्हणलं आता सगळं काम झालं की व्यवस्थित बरं होईल. आपलं देवपूजा, दूध उतू घालणं हे तर आपल्याला प्रत्येक घरात, आपलं स्वतःचं घर नसलं तरी चालतंय, भाड्याच्या घरात का होईना गेल्यावर दूध उतू आणि देवपूजा तर पहिला महत्त्वाचा असतो. म्हणून तर मी पहिला दूध सकाळ सकाळ उतू घातला होता. मुलं आता देवपूजा केली की सगळा विषय संपतो आपला, म्हणजे आपण जातो, आपलं कर्तव्य तर पूर्ण होऊन जाते असं तर मला वाटतं. मग नंतर काय केलं हो नाही बघा, आज बिना सगळ्यांना कोणाला काय सांगतात जाऊन चिकन घेऊन आले. आता पर्यायच नाही केल्याशिवाय. मी म्हटलेलं काहीतरी वेगळं करावं, शाकाहारी करावं, काहीतरी गोडधोड करावं, तर काय नाही म्हणले. मला 2 दिवस झालं मी खाल्लो नाही, मला कसं तरी होतोय आणि मला चिकनच पाहिजे. मला चिकन पुलाव बनवून दे. आता पुन्हा नवऱ्यांसमोर झुकावंच लागतं, नवऱ्यांच्या हट्टासमोर टेकावंच लागतं, असं आहे बघा आमचं. मग लगेच मी मॅरिनेट करायला घेतलं. मॅरिनेटमध्ये काय काय घातलं ते तुम्हाला सांगते. धनिया पावडर, जिरा पावडर, हळदी, मीठ, चिकन मसाला, मटन मसाला, आपलं लाल घरगुती तिखट आणि अद्रक लसूणचं पेस्ट नंतर घातले, कारण की अजून मी तयार केलेलं नव्हतं. मी घरगुतीच करते, कारण की इथं तयार करायला घेतले. घरगुतीच अद्रक लसूणचं पेस्ट तयार करायला घेते. मग नंतर त्याच्यानंतर काय नाही, मग इथं लगेच बासमती तांदूळ ना भिजत ठेवला. आज पुलाव बनवायचं होतं म्हटलं मस्तपैकी, तर काय चपाती वगैरे नको म्हटलं की पुलावाचं पण. मग ते तांदूळ असं भिजवून घेतलं. सगळं आपलं ऊसपत्री मस्त फोडणी केली. ऊसपत्री म्हणलं भिजतात थोड्या वेळ, म्हणून ते भिजायला वर झाकून ठेवून लगेच मोठ्या पातेल्यातच घेतलं, कारण की पुलाव ना छान असं फडफडी शिजलं तरच पुलाव भारी होतं. कारण की एवढ्या पातेल्यात बनवायचं, ते तांदूळ फुगायचं, ते तांदूळ होत नाही व्यवस्थित, असं काही ना काही होऊन जातं. त्याच्यासाठी इथं मस्त असं पहिल्यांदा जिरा घातला, नंतर बाकीचे सगळे कांदा, टमॅटो सगळं घालून, अद्रक लसूणचं पेस्ट घालून मस्त असं फ्राय करायला गेलं. काय वैशिष्ट्य आहे का माहिती, कांदा मस्त भाजला आणि अद्रक लसूण घातला आणि चिकन मसाला वगैरे घातला, असलं मस्त वास उठतंय म्हणताय ना, घरभर किंवा गल्लीभर घुमते म्हणतात बघा. तसं काही ना माझ्यासोबत झाला होता. बाहेर पेन्सिल वगैरे करत बसलेली ठेवलं, ते तुम्हाला लास्टला एंडला दाखवते काय बनवले आम्ही. आता उन्हाळ्याचे उद्योग करत बसतो आम्ही, घरी बसून कामाने काय परवडत नाही, काही नाही करत बसते आम्ही. तरी पण चालते आपलं, तोपर्यंत रुटीन बसते ना तोपर्यंत चालेल म्हणून मी आणलेलं आहे. मग तुम्हाला दाखवते पुढे जाऊन. मग इथं कांदा, टमॅटो, मिरची सगळं असं फोडणी दिलं. हळदी जरा कमी पडलेली आणि चटणी जरा कमी पडलेली. परत आम्ही लास्टला काय केलं, थोडंसं हळदी, थोडीशी चटणी घालून घेतलं, कारण की जरा फिकं दिसत होतं. तुम्हाला पण दिसत होतं असं फिकं दिसत होतं. आमच्या अहो ना तर तिखट लागतं, फिकं अजिबात खात नाही. माझं कसं आहे माहिती आहे का, पोरं तिखट खात नाही आणि अहो फिकं खात नाही. ह्या दोघांच्या मध्ये मरण माझंच आहे. म्हणलं त्यांना पण खाण्यासारखं व्हायला पाहिजे आणि ह्यांना पण खायलासारखं व्हायला पाहिजे. लई पण फिकं नाही करून चालत, लई पण तिखट नाही करून चालत. लई तिखट केली की मुलं खात नाही, लई फिकं केली की अहो खात नाही. असं काही ना माझ्यासोबत होतं. तुमच्यासोबत असंच काय होते का तर नक्की सांगा. नवीन घर आहे म्हणल्यावर थोडंफार प्रॉब्लेम व्हायलाच लागलं मला. काय सांगते तुम्हाला प्रॉब्लेम, काय सामान घेतलेलं नाही, कुठं ठेवलं आहे काय समजाना झालं आहे, कुठं सापडत नाही. आणि त्या घरात मी ठेवलं होतं आणि अचानक घेत पण होते, ते मला लवकरात लवकर सापडून पण जात होतं. मग नंतर असं म्हणलं आता नवीन घर आहे म्हणल्यावर थोडे दिवस प्रॉब्लेम होणारच, थोडे दिवस तर प्रॉब्लेम चालू होणारच. मला
सवयीने मला करमत नाही, हे पण प्रॉब्लेमच आहे. टेन्शन म्हणजे करमत नाही, मला घरात बसून करमत नाही, काय काम करावं म्हणून ते सुचत नाही, वर कोणासंग बोलायला नको वाटतं, असं काहीतरी मी घरात आहे. इथं कसं मला सवय होऊन गेली होती ना, आता इथं सवय होईस्तोवर फिरायला लागेल, एवढंच माझं प्रॉब्लेम आहे नवीन घराचा. चालेल हो व्हायचं असं. मग लगेच मी इथं फोडणी वगैरे दिले, किचन कचरे सगळं पुसून घेतला. फोडणीनंतर काही सगळं बघितलेलंच आहे, सगळं सांगितलेलंच आहे. आणि नंतर इथं बघू शकतो सगळी भांडी आहे ना, सगळं मांडून घेतलं. जेवायला बसायला सगळं बसायच्या आधीच भांडी लावायचं, झाडू मारायचं. जेवल्यानंतर मात्र मला काम कुठलंच होत नाही. भांडीचं म्हणा, धुण्याचं म्हणा, असं काही होत नाही. जेवणाच्या आधीच मी काय करते तेच करते, नाहीतर नंतर अजिबात मला काय होत नाही. इथं बघू शकता सगळं झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो, ताटं वगैरे आणून दिलं सासूबाईला. आता सासूबाईलाच म्हणलं तुम्हीच वाढा सगळ्यासनी म्हणलं, आम्ही बसलो. तर सासूबाई म्हणलं हां ठीक आहे. सगळ्यासनी तिने वाढले, सगळ्यासनी म्हणजे त्यांच्यावर एक खाल्ला आणि त्यांना वाढून घेतले आणि मला म्हणले तुझं तू वाढून घे. मला काय वाढून दिले नाही, कारण की त्यांना तिने वाढलेलं त्या असं वाटते मला पटत नाही काही त्यांना वाटते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. लाईक सबस्क्राईब करा. हे बघा आमचं पेन्सिलचं उद्योग. आम्ही हे 100 रुपयाला एक पोतं आणतो, 100 हे पोतं भरलं की आम्हाला 100 रुपये भेटतात. असले उद्योगधंदे आम्ही करतो काय बिनकामाचे. कंबर तर जातेच जाते. ह्या दोघा मित्राची गप्पा चालू होत्या, म्हटलं चला असं. तर संध्याकाळचे हातपाय वगैरे धुतला, तोंड वगैरे